नमस्कार मंडळी, कसे असतात? बरे बरेवर माझी व्हिडिओ बघत राहा. मी मधुर आणि मधु जादू ब्लॉग यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आता मी असं आहे पाटणेपाटा टू मोठूनवाडी रोडवर, कारण आता आपण जाणार असू कलिवडे गावामध्ये. कलिवडे गावातनं आपण काळनंदीगड बघण्यासाठी जाणार असू. तर चला जाऊया. आपण आता कलिवडे फाट्यावर असू, तर आहे ना आता काळनंदीगडवर जाऊया. आणि आपल्यासोबत आज नवदीपण्णा आणि आनंद सर पण असत. तर चला जाऊया. हे बघू शकतो, हे पाटण्यापाट्यावर रस्ते गेलो आणि आज रविवार असल्यामुळे गाडी भरपूर असतात यासाठी. आणि हे बघा, हे बोर्डा कलिवडे 1 किलोमीटर, किट्टवडे जुने 2 किलोमीटर, कला नदीकडे 4 किलोमीटर या रस्त्यावर गेलो. आणि बघू शकते आपले आनंद सर आणि त्यासाठी नवदीपण्णा. तर चला जाऊया. चला, बघू शकता आपण पोचलेलो असतो आता कलिवडे गावामध्ये. कधीतरी तुम्हाला दाखवूया, आपण गाव दाखवूया. ही असा कलिवडे गावची ग्रामपंचायत. हे बघा, ग्रामपंचायत कलिवडे किट्टवडे. तर म्हणजे आता आपण थोडा पुढे गेलो आणि आता पाऊस पण चालू झाला बारीक बारीक. आणि हे आपण आता फाटो लागलो बघू शकतात. तर ह्यासाठी बघू शकतात किट्टवडे गाव, त्यासाठी गेलो तो रस्तो. आणि गडावर जाण्यासाठी हा रस्तो हा काळनंदीगड किंवा कलानिधीगड बघू शकतात. चला जाऊया. अर्धो रस्तो तरी बरं हा, अर्धो रस्तो ह्या म्हणतात. तर चला बघूया कसं काय. बघू शकतात रस्ते किती मस्त केल्याने, एकदम चिऱ्याचा रस्ते केल्याने हा, भारीच. पुढेपर्यंत बघूया आपण असंच रस्तो हा काय. तर गावात आपण चर्चा केलो, तर हा म्हणतात मध्ये मध्ये झालो हा चिखल, मध्ये मध्ये अजून रस्त्याचं काम चालू हा. तर बघूया आपण पुढे जाऊया. चला तर आता आपण चढाव लागलो हा. आणि कसलं चढावा माहिती आहे, एकदम उंच. असं चढावा गाडी येऊ द्या. गाडी माझी उचललेली आहे पूर्ण आणि मला कळा ना गाडी मारू का काय करू. रस्ता संपला की दुसरा रस्ता लागला कच्चा. काय करूया. होऊ शकतात रस्ता हे संपलो आणि आहे ना आता कच्चा रस्ता लागला. म्हणजे बघू शकता आपल्या गाडीचं टायर नाही बरोबर आणि त्यात हे रस्तो पण नाही बरोबर. त्यामुळे आता आपण गाडी हे लावणार असू आणि चलत जाणार असू. तर चला जाऊया आता, गड चढूया. आणि चढाव कसला आहे, खतरनाक चढावा. टेबल सीट गाडी चढणार. लाव कुठे तर लाव गाडी. गाडी पण आपली त्या कंडिशनमध्ये नाही आहे जाण्याच्या. तर चला जाऊया आता चलत. तर मंडळी, ह्या गडाक ना काळनंदीगड किंवा कलानिधीगड पण म्हणतात. तर काळनंदीगड नाव पडण्याचं कारण म्हणजे ह्या गडाचा आकार आहे ना तो नंदीसारखा हा. आणि त्याचा नक्षावरती असा गडावर मंदिराकडे. तर तो तुमका दाखवूया आपण नक्षो. तर सध्या आपण चढतो आणि खतरनाक चढावा. हो बघा, व्हिडिओ तुमका दिसणार नसतो पण असो आहे एकदम चढती. आणि चिखल बघा, अर्ध्या लगेच रस्तो चांगला होतो, पुढे काय रस्तो एकदमच ह्या झालं, खडखडवलं. त्यामुळे गाडी म्हटलं हे लावली, चलत गेला बघा. चला जातो. म्हणजे थोडाफार चाललो आपण आणि हा एक मंदिर दिसला. तर बघूया चला आपण कसलं मंदिर. आता बघू शकता आपण मंदिराकडे पोचलेलो असो. बघू शकता किती घनदाट जंगल हा. यासाठी तळी पण हा बघू शकतात. बघू शकतात मंदिर. कोणतं देवा आपणाक काय माहीत नाही. कोणाक माहीत असेल तर कमेंट करा नक्कीच. थोडा वेळ बसाया, कारण खतरनाक दमलो काय चढती हा. आनंद सरांचं काय ते बघा साफसफाई करू लागली आहेत. हे बघा, इतकं कचरा गोळा पण केल्या नाही. इल्या चांगला कामा. चला चला उठा, नाहीतर इथेच बसलाव का नाही गड फिरत राहताल बाजूस. चला मस्तपैकी दर्शन घेतलो आणि आता आपण परत पुन्हा मार्गाक लागलो हा. तर हैनाच पायवाट पण हा, पण पायवाट सध्या आता पावसाळी झाली हा, त्यामुळे निसरड वगैरे असतली. तर थैना न जाता रस्त्यानं जाऊया. पण थोडे वेळ लागतो आणि थोडं
मेहनत पण लागतील कारण चढाव भरपूर आहे रस्त्यान आणि रस्तो असं पूर्ण फिराना, त्यामुळे जरा वेळ लागतो ना, पण काय नाही, जाऊया आपण. चला. तर मंडळी आपण पुढे पुढे चलत जातो. थोडं दम पण लागता आणि पाऊस पण येलो आता. आणि रस्तो बघा पुढे किती झाडाझुडपं वाढली आहेत, रस्तोच नसल्यात जमा. एक नंबर. आणि प्राणी कुठला तरी येऊन द्या आता. डेंजर. चला जाऊया मंडळी. भरपूर चालू, भयानक चालू आणि हालत आमची खतरनाक बेकार झाली आणि आता आरू बिरू आपण आता वर पोचलो बऱ्यापैकी. बघू शकतात डोंगर वगैरे लागले आहेत आपणाक. हा एक मोठा टर्न आणि वारा तर भरपूर चालू वरती. बघू शकतात किती मस्त रस्तो दोन्ही साईडना 2 डोंगर असत आणि मधना रस्तो बघा किती. आणि मस्त वळा ना, गोल 90 डिग्री. तर म्हणजे थोडा अजून आपण वरती चालत दिलो आणि वरती भयानक वारा चालू दुकटी बिकटी भयानक काय दिसणार नाही समोरचा. तर बघू शकतात आता थोडी चढती कमी झाली थोडीशी जास्त नाही मगासारखी, आता थोडी कमी बोलला तर सुधणार नाही इतके दम लागला. आणि हाय बघू शकतात मस्तपैकी झाडं असत एकदम बगीच्यात लावल्यासारखी. ते एका बकरो म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे एका काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. हे बघा किती मस्त आहे बघा, हे झाडं ती की कशी लावल्यासारखी असत बघा एक ना दोन्ही साईडला. मंडळी भयानक वारो पाऊस चालू आणि आमची छत्री वाऱ्यासारखी असली वाकली ना आता. हे बघा बघू शकतात, हे बघा दांडा कसं वाकलो. खतरनाक. मंडळी आम्ही आज भिजणारच असू कारण आपल्याकडे एक छत्री आणि माणसं आपण 3 असतात आणि रेनकोट पण कोणी जाणवणार नाही आज, त्यामुळे आपण भिजणार 100%. तर अजून काय गडी आहे ना, आपण खरं खूप चलतो नाही म्हणता तास 1.5 तास झालो आपण चलतो आणि कसं आहे ना काय आम्ही म्हणू नको असं. चला अजून काय कुठे गडचा पत्त्या दिसणार नाही. बघू शकतात आहे ना कसा नजर दिसता, दुखती कशी चालली पुढे पुढे ते दिसता. थोडंसं ब्रेक घेतलो आपण, त्यासाठी धरण दिसतात बघ. धरण आहे कुठलं तर. पाहू शकता गड सर करून कसे आता आपले मावळे दमले आहेत. खतरनाक हालत बेकार झाली बाबा, चालूची अजिबात ताकद नाही. बघू शकतात आपण आता गडाकडे पोचतो हे बघ बुरुज दिसता आणि मध्येच आता एक शॉर्टकट मारूया आपण, हायना जाऊया या साईडनं असा मस्त टर्न. तर आम्ही आता लय दमलो हायना जाऊया. हो डेंजर. हो 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 पडतोय. खतरनाक ट्रेक करूत आपण पोचलेलो असू वरती आणि लय वाईट दमलो काय सांगता तुमका. बघू शकता आपण पोचलो असू गडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. महादेव. तर म्हणजे गडावर पोचलो असो आता आपण गड फिरण्यासाठी सुरुवात करतो तर चला जाऊया. तर मंडळी गडावर आपण बघण्यासाठी मंदिरं वगैरे असत, त्यानंतर पालखी दरवाजा, गणेश दरवाजा, बुरुज वगैरे असत भरपूर आणि एक विहीरपणा आणि विहिरीकडे गुहापणा ती पण तुमका दाखवूया. असं भरपूर काय काय आणि नवीन काय काय दिसलेलं तर आपण दाखवूया तुमका. तर चला फिरायला सुरुवात करूया आपण. आणि सोच तर भरपूर लागल्या, ताण लागली पण काय करता आलं, पाणी पण आपण आणू नाही कारण आपण येणार होतो गाडीन पण रस्तो बघितलो, गाडीची कंडिशन बघितलो, त्यामुळे म्हटलं प्लॅन चेंज केलो, चलतच जाऊया. भयानक 4 किलोमीटर लिवल्याला आपण 4 किलोमीटर नाही बरा 6-7 किलोमीटर कारण चलना तितक्या झाला आपला. बरोबर 2 तास लागले आपण वरती येण्यासाठी. डेंजर. तसे येतो होतो लवकर पण माझ्या चालण्यामुळे लेट झालो. काय नाही शेवटी पोचलो असो आपण. जरा दुकटी कमी झाली ना तर आजूबाजूक धरणं असतं दोन्ही 4ही बाजूक ती दिसतली असती. जरा दुकटी भरपूर होता. बघूया तरी पण आपण वेट करूया, थांबाया थोडा वेळ आणि बघूया दिसली तर दाखवूया तुमका. तर म्हणजे बघू शकतात हे असा वर जाऊन व्ह्यू बघण्याचा होता पण त्याची आता कंडिशन विचित्र त्यामुळे नकोच जाऊया वरती, नाहीतर गेलो असतो आपण वरती. आपण एका बुरुजवर गेलेलो असू बघू शकतात आणि आहे ना व्ह्यू बघा सगळे दुकटीच दिसता आणि हे बघू शकतात एक तोफाचा हे असा हे बघा सगळी दुकटी काय दिसणार नाही. थोडा वेळ वाट बघूया आपण, जर दुकटी हे झाली तर दाखवूया तुमका पुढे काय असं काय.
छत्री आमची मोडलीच ती वाऱ्यात येणे. बघू शकता म्हणजे दुकटी आता कमी झाली आणि एक डॅम दिसला आणि ह्यासाठी एक डॅम आता काय दिसेना अजून. हे बघा नजारा बघा किती मस्त खतरनाक. हे बघा एक धरण बघा, ह्या साईडचा पण दिसता थोडा थोडा. जरा जरा अजून खाली जाऊन दे दुकटी. जाणार जाणार होणार. हे बघा दुसरा डॅम पण दिसला आपणाक, थोडं थोडंच दिसता. हे बघा गेला परत दुकटीले. डॅम दिसला तिसरा झाला. हे मोठा आहे डॅम. हे बघा आणि दिसलं. हे बघा दिसता काय? हे बघा आणि एक त्यासाठी. हे बघा आत्ता बघा डेंजर दिसला दिसला. आणि त्यासाठी एक आता दिसता. भरपूर असे चारी बाजून सगळी डॅमच असत. म्हणजे त्या बुरुजवर आपण थांबलो आणि बघितलं थैना कसं नजारा दिसतं मस्तपैकी. चारी बाजूक डॅम असत. जगमटी, आंबेवाडी आणि खयची खयची असत अशी डॅम सगळी मिळान. तर हा येऊन थंडी वाजायला लागली भयानक. आणि आता आपण चलत चलत जातो. अशी चलण्याची वाट हा थैना जातो. हे बघा बघू शकतात किती मस्त. आता आपण ना ह्या बुरुजवर जाऊया. ह्या बघूया चला पुढे जाऊया. बघा किती मजबूत तटबंदी अजून असा. आणि एक एक दगड बघा किती मोठा. कसा काय म्हणत त्याला? जंग्या. बघा किती मस्त. असं डायरेक्ट त्या साईडचा दिसता. चला जाऊया त्या बुरुजवर. ते बघू शकतात चढण्यासाठी अशी पायऱ्या असतात. तर वर जाऊया आपण. चला. वारो भयानक हा. बघू शकतात किती मस्त गोलाकार बुरुजा. हे बघा कशी असत. हे बघा आहे ना डायरेक्ट रस्तो दिसता. एक गाडी पण हा बघा. तोपमारा बुरुज. तर म्हणजे आता आपण अजून पुढे जातो थोडा थोडा. आणि बघू शकतात कशी तटबंदी आहे. आणि फुला पण बघू शकतात किती मस्त असत. तर हे बघा हे बघा ही घराबिरा होती दिसतात. पण आता त्या तटबंदीवरनं उतरलो खाली. आणि ही बघू शकतात मस्तपैकी अशी घरांच्या आकारामध्ये ह्या असत. दगड ठेवलेले असत काय पहिल्यापासून असत काय माहिती आता. बघू शकतात. आणि हा खायचं तरी बोर्ड पण हा. हां वाड्याचे औषध म्हणजे ह्या पहिल्यापासूनच हा म्हणायचा अशी. बघू शकतात. आणि यासाठी एक विहीर हा. तर चला विहीर आपण आता जवळ दिसलेली हा. बघू शकतात. जाऊया आपण विहिरीकडे. हे बघा विहीर म्हणून लिहिलेला बोर्ड हा. आणि हे बघा किती खोदकाम करून विहीर केलेली आहे बघा. अजून विहीर पुढे हा थोडी. ती बघा थांबा तुमका दाखवतो जवळ असा. हे बघा ही बघा विहीर. तर चला जाऊया खाली. निसरट वाटूले. तर मंडळी हिंमत करून आपण हळूहळू उतरतो हा. शिवळी डेंजर धरली हा. निसरट झाली हा. आई शपथ. हे बघा हे बघू शकतात वाट कशी हा. आणि पूर्णपणे निसरटीची वाट आहे. हिंमत करून आपण उतरलेलो असू. अजून बराचसा उतरूचा खाली. त्यासाठी विहीर ती बघा. हे बघू शकतात गुहा कशी हा. एक बघू शकता आपण विहिरीकडे पोचलेलो असू. विहीर आता बऱ्यापैकी भरली हा. बघू शकतात एकदम चौकोनी विहीर हा. त्यानंतर यासाठी पण एक विहीर केल्याने बहुतेक पण पाणी लागायला नाही. आणि हाय पण एक गुहा कशी आहे बघा. तर मंडळी आपण खाली उतरलो
विहीर दाखवली तुमका आणि परत वर इलो. डेंजर दमले मी, खतरनाक निसरट झाली आहे. पावसाळ्यात फिरण्याची जागा नाही, पण पावसाळ्यातच बघण्यासारखं असतं नजारे वगैरे किंवा हिरवागार सगळा पावसाळ्यातच होता. त्यामुळे तर आता आपण गणेश दरवाजा बघण्यासाठी जातो. तर चला जाऊया. हे बघू शकतात वाट कशी आहे, सगळी झाडाझुडपं वाढली आहेत. हे बघू शकतात गणेश दरवाजा लिहिलेला आहे यासाठी का बहुतेक. त्याच्या आधी आपण हे बघून येऊया काय. चला बघू शकतात हे किती देवळी आहेत बघ. आणि हे खोलीसारखी आहे. हे बघा मस्तच एक नंबर खोली. म्हणजे आपण आता पोचलेलो असू गणेश दरवाजाकडे. होऊ शकतात गणेश दरवाजा. चला जाऊया आता पुढे. तर म्हणजे आता आपण मंदिरकडे जातो. हे बघू शकतात हे असं मंदिर. तर चला जाऊया. आता आपण मागच्या साईडला असू, पुढच्या साईडनं जाऊया मंदिरकडे आणि दाखवूया तुमका. तर म्हणजे बघू शकता आपण आता पोचलेलो असू. बघू शकता हे किती मोठी तुळस हा. हे बघा. आणि हे पण बघू शकतात शिवलिंगा बहुतेक. आणि बघा आणि यासाठी एक महादेव मंदिर आहे बहुतेक. बघा नंदी वगैरे दिसता. तर जाऊया आपण आतमध्ये. बघू शकतात जाऊया आपण आतमध्ये. आणि हे ना साफसफाई केल्याने या बघू शकतात. हे बघा गवत वगैरे काढल्याने आहे बऱ्यापैकी मस्तपैकी. हे बघा हे आपले गणपती. हे बघा मस्तच. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. यासाठी पण बघू शकतो काहीतरी हा. हे बघा कशी वाट. म्हणजे मंदिरमधनं आपण दर्शन वगैरे घेऊन गेलो. आणि ह्यासाठी पण बघू शकतात काहीतरी हा बहुतेक खोली कशी आती बघूया आपण. चला हे बघा खोली जाती. आणि मंदिरच्या बाहेरच तोफ वगैरे असत. आणि थंयच एक नकाशा टाईप बोर्ड लावलेला. आणि त्या बोर्डावर नंदी आकार दिसता गड किल्ल्याचो. तर आपण बघूया चला. हे बघू शकतात भवानी शंकर आणि मातंगी देवी मंदिर जाता आपण बघून येलो होता. आणि हे बघा तोफांचे अवशेष हे बघू शकतात. हे तो बोर्डा कलानिधी गड बघू शकतात. आणि आकार बघू शकतात बरोबर नंदीसारखं जा. आणि हा लिहिलेला पण बघा कलानिधी गड समुद्रसपाटीपासून सुमारे 1500 मीटर उंच आहे. नंतर काय तर गेला. गडाच्या पश्चिमेस पारगड ताम्रवणी नदी, पूर्वेस गंधर्वगड व सह्याद्रीचा गंधार पर्वतरांगा आहेत. दक्षिणेस तिलारी नदी, जांभरी धरण प्रकल्प आहे. असं भरपूर काय काय लिहिलेलं जर आता दिसणार नाही हा पुसट दिसता. आणि ह्यासाठी आपलं ह्यो दरवाजा मेन दरवाजा पालखी दरवाजा. तर चला बघूया आपण. बघू शकतात दरवाजा. तर आपण जाऊया पुढे आणि समोरच्या बाजून दाखवूया तुमका. आणि येताना जी पायवाट लागली ना खाली जा मंदिरात त्या मंदिराकडनं, तर तीच वाट ही वर येता. हे बघा आणि निसर्ग भरपूर झाली आहे. सावकाश आपण पोचलो असं तर पालखी दरवाजाच्या समोरच्या बाजून होऊ शकतात. किती मस्त दरवाजा आणि अजून साबुदा होऊ शकतात. आणि ही ती वाट पायवाट त्या मंदिरकडनं येतात ती होऊ शकतात. ही खरी दरवाजा आणि खरी पायवाट बघू शकता. आता आपण पोचलो असू धान्य कोठारमध्ये. या असं धान्य कोठार बघू शकतात. आणि ह्याचा दरवाजा ह्या साईड ना. तर चला जाऊया आतमध्ये. तर चला म्हणजे जाऊया आतमध्ये. बघू शकतात किती घाण परिस्थिती आहे जी. हे बघा आई शपथ खतरनाक. पार्टी बिर्टी जेवण बिवण काय काय केल्याने चुली दिसतात. आम्ही तिकडे पुढे सर मजुरांना बघा कशी चुला, त्यानंतर ग्लास वगैरे असत. आणि
हे असे मसाल्याचे पाकिटात म्हणजे चिकन बिकन करून पार्टी जोरात केल्याने आणि ग्लास हा म्हणजे दारू बिरू पिऊन काय धान्य कोटार होता या आणि त्याची काय अवस्था केल्याने बघा. काय सांगताला आता म्हणजे आतमधनं आपण जाऊन येलो. आतमधली अवस्था बघून विचित्र वाटला. काय करतालात बघा. गडावर येतात कशासाठी बघण्यासाठी महाराजांनी त्या काळात आपले काय केल्याने तो इतिहास पाहण्यासाठी आपण येतो. पण अशी येऊन हे पार्टी बिर्टी करतात घाण करून जातात. काय सांगतालात. तर आता आपण दुसऱ्या बुरुजकडे पोचलो हा बघा. चला जाऊया. बघू शकतात झेंड्याचं ह्या असा आणि आता पाऊस पण येलो हा आणि काय दिसणार पण नाही हा किंवा लाईटिंग येईल या आणि किती जवळ हा बघा. हे जरा सावकाशच बघताना आणि आता पाऊस येलो त्यामुळे आम्ही थांबलो छत्रीत. बघू शकतात ट्रॅकर वगैरे इले आहेत गड फिरण्यासाठी. हे बघा आपण आता पुढे येलो आणि हे बघू शकता सोच कुंभा. हे बघा पाऊस येलो जोरात आता खतरनाक आणि फिरण्यासाठी ट्रॅकर वगैरे इले आहेत. तर त्यांच्या हातात प्रॉपर सेटअप हा सगळा म्हणजे ते सह्याद्रीतले ट्रॅकर वगैरे असतात ना तसे असत. बघा आपण पुढे येलो आणि आहे ना बघा जंग्या कसं दिसतं बघा त्या साईडचं डायरेक्ट. मारायची जागा. साठी पण तसंच हे बघू शकतात. मध्ये एक गडगवा मस्तपैकी आणि त्या साईड मग अशी आपण होतो. त्या साईड होतो मग अशी आपण त्या बघा त्या साईड मंदिर हे बघा आता मंदिर आणि मध्ये असं गडगवा. तर उन्हाळ्यात काय या गडग्यावर आपण चढलो असतो पण पावसाळ्यात नाही बाबा. तर आता आपलं बऱ्यापैकी गड फिरून झालो हा पण पाऊस येलो भयानक. आता काय भिजलोच आपण पूर्ण. आज आमची डेंजर ट्रॅकिंग झाली. तर म्हणजे आता आपलं गड फिरान झालेलो हा. आता आपण इलू तितक्या परत चलत जाणार असू. नाही म्हणता परत आपण आता 1-1.5 तास लागणार. उतरताना जरा लवकर लवकर उतरणार. चढताना तितक्या टाईम लागलो. त्यात ह्यो पाऊस हा आणि छत्री आपल्याकडे एकच हा त्यामुळे जास्त अजून त्रास होता. तर बघूया आपण. आणि आता भूक पण लागली हा. बरे दुपारचे 2-2:30 वाजले आहेत. काय सांगतालात. चला जाऊया लवकर लवकर खाली आता. तर मंडळी आता आपण रस्त्याक लागलो हा होऊ शकतात. तर चला जाऊया हळूहळू खाली. नाही म्हणता आता टाईम भरपूर लागणार. पाऊस पण चालू आहे त्यामुळे टाईम लागणार मग. चला बघूया काय होता तर होऊन दे. जाऊया. भिजलो पाक मंडळी खतरनाक भिजलो आपण. जरा तयारी नको येतो आपण कोट रेनकोट नाही तर छत्र्या तरी घेऊन. काय करतात गडबडीत गडबडीत आमचं प्लॅन झालो आणि आपण गेलो आणि पाऊस आता थोडंसं गेलो पण बघू शकतात पाणी बघा कितीला रस्त्यात. म्हणजे विचार करा पाऊस किती मोठ्यानं पडलो. खतरनाक पडलो आणि सगळं भिजलो आम्ही पूर्ण. चला आता उतरूया आपण लवकर लवकर गड. म्हणजे आता आपण पोचलेलो असू तर मगाशी येताना जर वळण भेटला तर मोठा. हे बघा कसा भयानक पाऊस चालू आहे. हालत आमची वाईट बेकार झाली आहे भिजन. कधी एकदा असं गाडीकडे पोचतो असं झालं. पुष्कळदा आपण चलतो हा. पाऊस काय थांबाचं नाव घेणं नाही आणि नवदीवनांचा काय तर बघा केळीचं पाणी घेतलं ना डोक्यात. काहीतरीच करताय. चला जाऊया. रस्त्यात पाणी बघा कितीला. हे बघा नवदीवनाचा काय तर मोठ्या केळीचा पान तोडता. काय आलं तोड की तुटलं नाही हार्ड आहे. राहून दे घेत झाड वाद केली तसं बी भिजला वाचा आता. तर मंडळी अजून आपण चलतो भरपूर अजून चालू जा. खूप लांब आहे. शॉर्टकट वाट आणायची पायवाट ती बरोबर हा ती जवळ हा. ते का पण नाही म्हणता तासभर लागतात चढतीक. पण रस्तो जो गेलो ना तो रस्तो खूप असं भोवडान केलेला त्यामुळे भरपूर टाईम जाता. आणि आता आम्ही पूर्णपणे भिजलो पूर्ण सगळे कपडे भिजले आहेत. काय सांगताला सांगा. तर गाडी अजून लांबा चलत जाऊया चला. तर मंडळी किती पाऊस लागलो विचार करा. आपण तर ना सुटलो तेव्हापासून पाऊस लागलो आणि आत्ता गेलो काहीतरी पाऊस आणि अजून आपण चलतो जाऊया बघा. रस्त्यावरच असो अजून भरपूर चालू जा. खतरनाक हालत आज आमची चांगलीच आज जिरली आहे. हे बघा आपण आता धबधबा दिसलो बघा किती मोठा भरपूर
भयानक मोठा. चला अजून भरपूर चलतला, अजून खूप डेंजर हालत झाली. मंडळी आता आपण बऱ्यापैकी खाली पोचलेलो असू आणि त्या मंदिरकडे आपण पोचलो. बघू शकता आता मंदिर, हे बघा, हे बघा मंदिर. आणि हाय पण एक धबधबा, हे बघा. मंदिरकडे पोचलो आणि आता आहे ना थोडासा जवळ तर बऱ्यापैकी आपण पोचलो. जरा जीवात जीव येलो, नाहीतर हालत आमची देवाट बेकार झाली, खतरनाक. आता मंदिर खायचं तितक्या कमेंट करून नक्की सांगा, कमेंट करा, कारण मंदिर माहीत ना आपण खायचं आता. तर चला जाऊया. आणि मंदिरकडे त्या नाव पण नाही, बोर्ड पण नाही. चला जाऊया आता. आपण पोचलेलो असो आता गाडीजवळ. आत्ता थोडा बरा वाटला आणि आता आपण आहे ना डायरेक्ट घराकडे जाणार. आणि आज जी भिजलो ना आपण, त्याच्यात आपण 100% आजारी पडणार, म्हणजे पडणार. अचानक आपलं प्लॅन झालं, त्यामुळे आपण रेनकोट वगैरे काही घेतलो नाही, नाहीतर फुल तयारी निघलो असतो म्हणजे जरा. आणि रस्तो बघितला कसलो भयानक रस्तो आहे हो, खतरनाक. गाडी जाण्यासारखं रस्तो नाही, त्यामुळे चलत गेलो. त्यामुळे सगळी आता कंबर बिंबर दुखता. काय नाही तर आता हे व्हिडिओ संपवूया आपण. तर मस्तपैकी व्हिडिओ झालेला, मस्तपैकी आपण कलानंदीगड फिरलेलो असू, काळनंदीगड किंवा कलानिधीगड. तर भारी वाटला, मस्त वाटला. तुमका पण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फेसबुकला फॉलो करा. भेटा पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.